नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये मोबाईल आढळून आलाय, त्याच्यामुळे खळबळ माजली आहे। एका तंबाखूच्या पिशवीमध्ये जमिनीत पुरून ठेवलेला होता हा मोबाईल। तुरुंगाधिकाऱ्यांच्या फिर्यादीनुसार नाशिकमध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। कारागृहामध्ये मोबाईल कोणी लपवला याचा शोध सध्या घेतला जातोय। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातली ही घटना आहे। तंबाखूच्या पिशवीमध्ये जमिनीमध्ये मोबाईल पुरून ठेवला होता। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। किरण, नेमका कोणी मोबाईल लपवला होता समजू शकलाय का? काय शोध नेमका पोलीस घेत आहेत याबाबत? रिद्धी, खरं तर यामध्ये तुरुंगाधिकारी हिरालाल भांबरे यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर ही संपूर्ण बाब उघडकीस आलेली आहे। यामध्ये बऱ्याच क्रमांक 8च्या दरम्यान जे शौचालय आहे त्या शौचालयाच्या अगदी बाजूला तंबाखूच्या पन्नीमध्ये या ठिकाणी मोबाईल लपून ठेवल्याचा प्रकार आढळून आलेला आहे। एका कर्मचाऱ्याला हा मोबाईल आढळून आल्यानंतरची या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यात आली। मात्र एकूणच जर बघितलं तर सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असतात, सीसीटीव्ही असते आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये मोबाईल मध्ये गेलाच कसा आणि तो नेमका नेला कोणी, अशा स्वरूपाचे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। मात्र यामध्ये प्रामुख्यानं एक बाब अतिशय गंभीर आहे, ती म्हणजे तुरुंगामध्ये मोबाईल कसा या ठिकाणी सापडला गेला, तो कोणत्या कर्मचाऱ्याला सापडला गेला आणि तुरुंग अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये जी तक्रार दिली त्या तक्रारीमध्ये एकूण ज्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहे त्या अतिशय गंभीर आहे आणि त्यामुळे तपासांती नेमकं काय समोर येते हे पाहावं लागेल। धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी।